अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर 10 एप्रिलला आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आणि त्या प्रगट दिनानिमित्त आपल्याला स्वामींची अतिशय प्रभावी सेवा करायची आहे, ती म्हणजे स्वामी चैत्र सारामृतेची। तर 21 दिवसाची सेवा आहे, कशी करायची काय करायची त्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। बघा, एक ना एक माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अतिशय प्रभावी ही सेवा आहे। सगळ्यांना मी तुम्हाला सांगेल की सगळ्यांनी ही सेवा करा। बघा, आयुष्यात जे काही अडीअडचणी आहेत, जे काही संकट आहेत, जे दुःख आहे, त्याच्यावर तुम्हाला मात जर करायची असेल तर तुम्ही ही सेवा नक्की करा। तर काय करायचं तुम्हाला, तर 10 मार्चला प्रगट दिन आहे। 10 एप्रिलला प्रगट दिन आहे। तर 10 एप्रिल पर्यंत तुम्हाला श्री स्वामी चैत्र सारामृतेचे 21 पारायण करायचे आहेत। इतक्या लवकर व्हिडिओ करण्याचं कारण हेच आहे की महिलांची कसं डेटचा प्रॉब्लेम असतो किंवा काही अडीअडचणी असतात। तर तुम्हाला 10 एप्रिल पर्यंत 21 पारायण कसे होतील त्याचा तुम्हाला विचार करायचा। तुमची डेट कधी येणार आहे, काय येणार आहे, त्याच्या हिशोबाने तुम्ही थोडंसं अगोदर पण सेवेला सुरुवात करू शकता। त्याच्यामुळे व्हिडिओ लवकर बनवते, कारण काय होतं की मग नंतर मधात सेवा करताना डेट तुमची येऊन गेली, त्या 2-4 दिवस तुमचे गेले तरी तुम्हाला तुमच्या सेवेवर काही फरक पडणार नाही। तुमची 21 पारायण तुमचे पूर्ण होतील 10 एप्रिल पर्यंत। ज्यांचे सेवा म्हणजे 11 गुरुवार चालू आहेत, आता ज्यांचे 11 गुरुवार चालू आहेत, 11 म्हणजे गुरुवारी आपण स्वामी चैत्र सारामृतेचं पारायण करतो। तर तुम्हाला हे पण पारायण करायचं आहे आणि ते पण पारायण करायचं, म्हणजे तुम्हाला 2 पाठ त्या दिवशी करायचे आहेत। कारण तुमची 11 गुरुवांची सेवा वेगळी आहे आणि ही सेवा तुमची वेगळी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला 2 पाठ करायचे आहेत। ज्यांचं 108 स्वामी चैत्र पारायण सुरू आहे त्यांनी काय करायचं, त्यांनी कंटिन्यू करायचं, कारण तुमची ऑलरेडी सेवा सुरू आहे। तुम्ही 2 पाठ करायची तुमची गरज नाही, तुम्ही ही सेवा तुमची जी सेवा आहे ती कंटिन्यू तुम्ही करू शकता। तर काय करायचं आपल्याला, बघा, तुम्हाला 21 नाही झाले तर तुम्ही कमीत कमी 11 करू शकता, तुम्ही 7 पण पारायण करू शकता, पण 21 पारायण तुम्ही करा। जितकी आपली सेवा जितकी वाढेल तितकी आपले कामं होत असतात किंवा तितकी आपल्या अडीअडचणी दूर होत असतात। तर महाराजांना फक्त सेवा लागते, महाराजांना तुमचं बाकी काहीच लागत नाही। फक्त थोडासा तुम्ही वेळ काढा आणि महाराजांसाठी सेवा करा। किंवा तुम्हाला असं वाटत असेल की आपण बघा, संकल्प तुम्ही आता आपण सेवा ही करणार आहोत तर संकल्पयुक्त करणार आहोत, तर संकल्प नका करू तुम्ही। अखंड आपण संकल्प करताना आपण अखंड नामस्मरण करीन किंवा अखंड मी पारायण करेल, अखंड तारक मंत्र म्हणेल। कारण आपल्या ह्या ज्या आयुष्यामध्ये अडीअडचणी असतात ना, त्या येत असतात कधी कधी अचानक। आता आपल्याला माहिती नाही पुढं काय होणार आहे, पण अचानक आपल्याला कुठे गावी जावं लागले, सेवा खंड झाली, तर मग त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं, संकल्प नाही केला आणि सरळ 21 दिवसाची सेवा मी करणार आहे महाराजांना सांगून टाकलं, तर तुमची ती सेवा एखाद्या वेळेस खंड पडला तरीही तुमची पुढे तुम्ही कंटिन्यू सेवा करू शकता। तर संकल्प केला तर आपल्या काय ती सेवा करावीच लागत असते, आणि मग तुम्हाला किती अडीअडचणी आल्या, काही आलं तरी तुम्हाला ती सेवा करावी लागते। त्याच्यामुळं संकल्प नाही करायचा, महाराजांना सांगायचं मी फक्त स्वामी चैत्र सारामृतेचे पारायण करणार आहे, फक्त माझी ती सेवा निर्विघ्न करून घ्या तुम्ही। तर बघा, तुमची सेवा ती कशी होईल तुम्हाला पण कळणार नाही, आणि तुमचे जे अडीअडचणी आहेत ना त्या महाराज येऊ चुटकी वाजून लगेच दूर करतील, इतकी प्रभावी ही सेवा आहे। तर काय करायचं तुम्हाला, ज्या दिवशी आता तुम्हाला 21 मार्चला सेवा ही सुरू करावी लागेल। आता येणाऱ्या 21 मार्च ते 10 मार्च म्हणजे 21 दिवसात तुमची सेवा सुरू होते, त्याच्या अगोदर पण तुम्ही सुरू करू शकता। तर सेवा करते वेळेस केंद्रात जायचं किंवा मठात जायचं, नसेल केंद्राजवळ तर घरी महाराजचा फोटो असतो, मूर्ती असते, देवघरामध्ये पण तुम्ही श्रीफळ ठेवू शकता। तर एक श्रीफळ घ्यायचं, महाराजांना विनंती करायची की मी आजपासून स्वामी चैत्र सारामृत पारायणाला सुरुवात करणार आहे, तर माझी ही सेवा निर्विघ्न पार पडू द्या, अशी तुम्ही त्यांना प्रार्थना करायची, मुजरा करायचा, घरी यायचं आणि सेवेला सुरुवात करायची। वेळ एक पाळायची गरज नाही, कोणत्या दिवसातून कधीही तुम्ही ही सेवा करू शकता। फक्त सेवा करते एवढं पाळायचं की खाऊन सेवा करू नका, खाण्याच्या अगोदर सेवा करा। त्यामुळे तुम्ही लवकर सेवा करून घ्यायची सकाळी, जेणेकरून तुम्हाला उपाशी राहायचं काम नाही पडणार। आणि आपण सेवा करते वेळेस काय करायचं, खाली आसन घ्यायचं बसायला, त्याच्यानंतर समोर ग्रंथ ठेवायला काहीतरी
पाठ किंवा काहीतरी घ्यायचं, मांडीवर घेऊन कधीच ग्रंथ वाचायचा नाही. त्याच्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला स्वामी स्तवन म्हणायचं, सेवा कर्तव्य स्वामी स्तवन म्हणायचं, महाराजांचा एक माळ जप करायचा, त्याच्यानंतर स्वामी चरित्र सारामृतला सुरुवात करायची. संकल्प करू शकता, ज्यांना संकल्प करायचा त्यांनी संकल्प करा. तुम्हाला जर तुमचे काही आडे नडलेले कामं असतील, होत नसतील आणि तुम्हाला त्याच्यासाठी तुम्ही ही सेवा करताय, त्यासाठी तुम्ही करू शकता. बघा, आपण मुलासाठी करू शकतो, त्याच्यानंतर आपण आपल्या नोकरीसाठी करू शकतो, तुम्ही घरासाठी पण सेवाही करू शकता, तुम्हाला स्वतःचं घर हवं असेल तर, किंवा घरामध्ये काही वादविवाद आहेत आणि ते म्हणजे संपतच नाही, त्यासाठी पण करू शकता. जोडीदार तुमचा चांगला नाही आहे त्यासाठी पण तुम्हाला सेवा करायची, त्यासाठी पण तुम्ही करू शकता. म्हणजे कोणत्याही अडी अडचणीसाठी आपण ही सेवा करू शकतो. तर संकल्प करायचा. संकल्प कसा करायचा? हातात पाणी घ्यायचं, अक्षता घ्यायचा, फूल घ्यायचं, त्याच्यानंतर महाराजांना विनंती करायची, आपलं गोत्र बोलायचं, अगोदर पूर्ण नाव बोलायचं, नंतर गोत्र बोलायचं, तुमचे कोण्या कामासाठी सेवा करताय ते काम बोलायचं आणि संकल्प सोडायचा. संकल्प फक्त पहिल्याच दिवस सोडायचा, नंतर तुम्हाला काहीच करायची गरज नाही, फक्त सेवा करायची. त्याच्यानंतर तुमच्याकडून नाही स्वामी चरित्र सारामृत नाही वाचणं झालं तुमच्याकडून, तर काय करायचं, तुम्ही 11 तारक मंत्राची सेवा तुम्ही घेऊ शकता 21 दिवसाची. त्याच्यानंतर तुम्ही 11 माळी जप घेऊ शकता 21 दिवसाची. तुम्ही नित्य सेवा जी करता ती तुमची वेगळी सेवा झाली, पण ही सेवा तुम्ही प्रकट दिनानिमित्त करताय ती सेवा वेगळी झाली. 11 माळी जप तुम्ही रोज जर करीत असला तर ती सेवा तुमची वेगळी, ती वेगळी करावी लागेल, ही वेगळी करावी लागेल. त्याच्यानंतर तुम्ही कोणतीही सेवा तुम्हाला जी जमेल ती सेवा करा, पण सेवा मात्र नक्की करा. तर काय करायचं, आता विटाळा नळ आला तर स्किप करायची सेवा ती, पण सुतक जर पडलं तर मग सुतक पडलं तर आपल्याला ती सेवा तुमची मग कंटिन्यू होणार नाही. मग तुम्ही 11 किंवा 7 दिवसाची करू शकता, 21 दिवसाची तुम्ही करू शकत नाही, कारण सुतक पडलं की खूप जास्त गॅप पडतो आपला, आणि इतका गॅप आपल्या सेवेमध्ये जर पडला तर ती सेवा परत आपल्याला पहिल्यापासून सुरू करावी लागत असते. त्याच्यामुळे सुतक जर पडलं तर मग तुम्ही 21 दिवसाची सेवा नका करू. ह्या सेवेमध्ये आपल्याला काहीच नियम पाळायची गरज नाही आहे. काही खाऊ शकता, कुठलंही खाऊ शकता. कुठलं म्हणजे कोणाच्या घरचं नाही खायचं, फक्त आपल्या बाहेर कुठे गेलो ना आपण बाहेर हॉटेलमध्ये वगैरे तर तुम्ही खाऊ शकता, बिनधास्त खाऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही म्हणजे कांदा लसूण सगळं खाऊ शकता. फक्त तुम्हाला आपण जी ही सेवा करतो ना तर कोणाच्या घरचं मात्र तुम्ही खाऊ नका, कारण आपली सेवा सुरू असते. कोणाच्या घरचं जर आपण खाल्लं तर आपल्या सेवेमध्ये कुठे ना कुठे ते भंग पडत असतो, कारण समोरचा व्यक्ती कसा आहे काय आपल्याला माहिती नसतं, आणि त्यांचे अन्नाचे दोष आपल्याला लागले तर आपली सेवामध्ये कुठे ना कुठे खंड पडतो. त्याच्यामुळे सेवा कोणाच्या घरचं खाऊ नका. त्याच्यानंतर ह्या सेवेमध्ये ब्रह्मचर्य वगैरे पाळायची गरज नाही आहे. तर आपण ही सेवा कंटिन्यू करायची 21 दिवस. 21 दिवस स्वामी महाराजांच्या प्रगट दिनाच्या दिवशी तुमचा 21 दिवस पूर्ण होते. नंतर महाराजांचा प्रगट दिन साजरा करायचा, तर त्याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकर येईलच, कसा करायचा काय करायचा. हा व्हिडिओ लवकर टाकण्याचं हेच कारण असतं की आपले जे प्रॉब्लेम आहेत त्याला सामोरं जाऊन आपल्याला सेवा करायची, कारण आपल्याला संसार करून आपल्याला घरातली कामं मुलं बाळं सगळं सांभाळून आपल्याला सेवा करायची आहे. महाराजांसाठी सेवा तुम्ही करा. स्वतःसाठी आपण खूप काही करतो, पण महाराजांसाठी पण थोडंसं करून बघा तुम्ही, तर आयुष्यात तुमचे प्रश्नच तुमच्या राहणार नाही. तर ही सेवा तुम्ही नक्की करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आणि परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.